नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर बेसनाची कलाकृती आमच्या मथलेल्या लाडूच्या साहित्यापासून केलेली शेअर करणार आहे. इथे मी भाजलेली डाळ घेतली आहे, साखर आणि तूप, वेलची ऑफकोर्स. तर ही डाळ भाजलेली आहे, पण ती चांगली बारीक व्हायसाठी मी परत ती थोडीशी भाजून घेते आणि मग ती पावडर करते बारीक. इथे मी साखर आणि तिथं डाळ बारीक केलेलीच आहे, पावडर केलेली आहे. डाळ आपण जरासं चाळून घेतलं की त्यामध्ये छोटे छोटे दाणे असेल ते काढून टाकायचे. तर आता इथे मी तूप घेतलं आहे आणि हे ते तूप आपण आता चांगलं ते बीट करायचं, त्याचा रंग बदलेपर्यंत आणि एकदम लाईट होईपर्यंत. ही रेसिपी मी माझ्या व्हिडिओ चॅनलवर दाखवलेली आहे. आता हे आपण काहीतरी त्याच्यापासून काहीतरी करायचं, लाडू त्याऐवजी दुसरं काहीतरी छान प्रेझेंटेबल होईल असं. तर आमच्या जातीमध्ये पाठार प्रभूस आम्ही हे पिठोरीचं वाण तेव्हा आम्ही देतो. म्हणजे आमच्याकडे घरामध्ये नवीन बाळ आलं किंवा नवीन जावई आला किंवा नवीन सून आली तर त्यांच्यासाठी हे केलं जाते. म्हणजे मिठाई देतो ना, तर ते आमचे मथलेले लाडू देतो आम्ही. आणि लग्नात तर हमखास असतेच. पण हल्ली लोक बर्थडेला पण करतात आणि म्हणजे इट्स आर्ट वर्क आणि छान वाटते द्यायला आणि बघायला पण आणि खायला सुद्धा एकदम टेस्टी होते हे. तर आता आज मी तुम्हाला असे पक्षी काढून दाखवले. मला कुठेतरी लग्नाला जायचं होतं. हे बघा, इथे बेसनाचं मी ना ते लाडू करतो ना आपण, बेसनाचे लाडू, त्याला मथलेले लाडू म्हणतात. त्याचे लाडू करायच्या ऐवजी मी असं एका आता प्लॅस्टिकच्या बॉक्समध्ये घेतलं आहे, कारण मी बाहेर चालले ते घेऊन. नाहीतर ताटामध्ये किंवा बहुतेक वेळा ट्रेमध्ये असं करतात. तर आता मी पहिला ते लेव्हल आउट असं खालचं बेस केलं आहे आणि तिकडे थोडं ठेवलं कॉर्नरला दाखवायला की कसं मी करते त्याचं लेव्हलिंग. एकदम सोपं आहे. चमच्याने मी बघा ते हे केलं आहे, चांगलं लेव्हल केलं आहे. आता मी ते चित्र ठरवलं आहे मी आता एक पक्ष्यांचं करायचं. तर मी ते चित्र, हे बघा आता ते पेपर, ड्रॉईंग पेपर घेतले आणि 2 पक्षी काढले आहेत. आता मी त्याचं ते बघून ह्याच्यावर सुरीने मी काढते. तुम्हाला हे कठीण वाटत असेल तर सोप्या गोष्टी घ्या करायला. साडीची किनार किंवा फळं तर एकदम छान करायला. ॲपल वगैरे ते एकदम कॉमन आहेत आमच्याकडे, ते नेहमी करतात लोक. आणि आमच्या जातीमध्ये ना कला एकदम भरून आहे. तर सगळेजण काही ना काहीतरी नवीन नवीन करायचा प्रयत्न करतात. तर आज मी हे दाखवल्यानंतर तुम्हाला मी दुसरे पण माझे नातेवाईक आणि फ्रेंड्स आहेत त्यांनी काय केलं आहे हे पण मी शेअर करणार. मी तुम्हाला आयडिया मिळाला कधी लागलं तुम्हाला तर ह्या व्हिडिओवरून, इट विल हेल्प यू. हे मी कसं करते. हे आणखीन बेसन लाडू आहे ना, त्याचा शेल्फ लाईफ पण छान असते. चांगलं खूप दिवस राहते हे. तर त्याचं पण आपल्याला काही टेन्शन नाही की त्याला भुरी बिरी काही येत नाही. कारण पाणी काय आपण वापरत नाही ना याला. आणि ते लाडू देतो त्याबदली आपण असे काहीतरी त्याचं केलं तर छान वाटेल. आमचं तर ॲक्च्युली फळांचं एकदम कॉमन आहे आणि मला पण आवडतं करायला. मी हे लहान असल्यापासून हे करते. हल्ली नाही करत जास्त हे. आपल्याला कुठे वेळ मिळतो. लहान असताना मी भरपूर केलं आहे लोकांच्या लग्नाला, पिठोरीचं वाण द्यायसाठी. आता बघा माझं तयार आहे. ते मी लवंग डोळे म्हणून घातलं तिकडे आणि ते पक्ष्याचं ते पंख आहे त्याला मी ते चमच्याच्या पाठच्या बाजूने त्याला मी मार्किंग केलं आहे. आता हे खायची आपली एडिबल कलर आहे हे, म्हणजे सेफ टू यूज आहे. त्याच्याने मी आता पानं काढलं आहेत आणि केशराचा रंग घेऊन ही फळं मी केलेली होती. हे मासं पण आम्हीच घरीच आमचा केलेला. हे बाकीचे माझे सगळे नातेवाईक आणखीन ओळखीचे लोकांनी केलेले आहेत. हे खूप छान छान आहेत. हे तुम्हाला मी शेअर करते, मग तुम्ही करू शकता. हे बघा, साडी, फळं जास्तीत जास्त आहे. मग आपलं नैवेद्याचं ताट बघा किती सुंदर दिसतंय ना. पान बिन सगळं हे बेसनाचं केलेलं आहे. हे तर माझं फेवरेट आहे. नारळ इतका छान केलं कोणीतरी. आणि हे आपलं नारळ विडा, ही बघा, ही फळं तर एकदम खरी वाटतात ना. आणि फिश तर आम्ही फिश खाणार आहे म्हणून फिश पण आम्ही नेहमी देतो.
इथे हॅम्बर्गर हल्लीचं लेटेस्ट हॅम्बर्गर, इथे चक्क दारूची बाटली दाखवली आहे हॅपी बड्डेची. तर नक्की करा तुम्ही. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.